विधान परिषदेमधील राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी राष्ट्रवादीला 3, भाजपला 6, शिंदेना 3 जागांची शक्यता। अजित पवारांची माहिती तर तिघांनाही 4-4 जागा मिळण्याची इच्छा होती, व्यक्त केली खंत। याच्या आज्याला पराभव मान्य नव्हता आणि हात तेच करतोय। खासदार निलेश लंकेंची नाव न घेता सुजय विखेंवर खरपूस टीका। नुकत्याच झालेल्या निवडणुकीच्या विरोधात विखे न्यायालयात गेल्यानं लंके संतप्त। सिल्लोड पाकिस्तान होतंय तर आतापर्यंत इथल्या जनतेचं मतदान कसं काय चाललं? अंबरनाथ दानवेंनी घेतला रावसाहेब दानवेंचा समाचार, तर शिवसैनिकांनी याचा निषेध करण्याचं केलं आवाहन। पूजा खेडकरांचा पुणे पोलिसांनी नोंदवला जबाब। सोसायटीच्या कार्यालयात 1 ते 1.5 तास चौकशी। खेडकर आयुक्तालयात जाणाऱ्या चर्चेला विराम। मुंबई मनपाची 13 अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस। खड्ड्यांकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी कारवाई। नवी मुंबईच्या सायन पनवेल महामार्गावर अंड्यांनी भरलेला ट्रक उलटला। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं दुर्घटना। नाशिकमध्ये गुंडांनी साजरा केला पीएसआयचा वाढदिवस। वणी पोलीस ठाण्यातला धक्कादायक प्रकार समोर। बोरिवलीतल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामधल्या पर्यटकांची सुटका। कानेरी गुहेजवळ अडकलेले पर्यटक नागरिकांनी मानवी साखळी करून वाचवले। मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल आणि ओबीसी विद्यार्थ्यांना कॉलेज प्रवेश फी माफ। याबाबत उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या सर्व कॉलेजेस आणि संस्थांना सूचना। औषधाच्या नावाखाली गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक। ट्रक कराडमध्ये पकडला। 87 लाख रुपयांची बनावट दारू जप्त। गुजरातमध्ये शेतकऱ्याच्या घरात सिंहाच्या कुटुंबाचा डेरा। कुटुंब काबिल्यासह सिंह, सिंहीण आणि बछड्यांचा घरात वावर। भाजीपाल्याचे दर घसरले। सर्वसामान्यांना दिलासा। आवक वाढल्यानं फरसबी, शेवगा, वाटाण्याचे दर नियंत्रणात, तर कोथिंबीरही स्वस्त।